स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. 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 आज आपण आपल्या 7 चक्रांची एनर्जी, आपले 7 चक्राच आपल्या जीवनातल्या आनंदासाठी कशा जबाबदार आहे हे आपण बघणार आहोत. आणि यासोबतच एखाद्या व्यक्तीला ओळखणं हे आजपासून आपल्याला खूप सोपं जाणार. ठीक आहे. माधुरी मॅडम, व्हिडिओ बंद करा. तर लक्षात घ्या की ही जी ऊर्जा आहे दिव्य रेखी शक्तीची, याला जर आपण आपल्या 7 चक्रांना ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण वापरलं तर याचं बेनिफिट आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या लेवलनी येऊ शकतो. आज आपल्या क्लासचा डे 8. उद्या आपण आपल्या 7 चक्रांना कशा पद्धतीने चार्ज करायचं त्याचं एक मी मेडिटेशन घेणार आहे. आणि उद्या तुमच्या शरीरावर मनावर जो तणाव आहे, फिजिकल पेनच्या स्वरूपात किंवा मानसिक तणावांच्या स्वरूपात, त्या तणावाला आपण थोडा तरी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्याचं सेशन खूप महत्वाचं आहे. उद्या जर का तुम्ही मेडिटेशनला अटेंड केलं तर त्या मेडिटेशन मधनं तुम्ही शारीरिक मानसिक तणावातनं नक्कीच तुम्हाला रिलीफ होईल. आणि आजार आणि त्याचे निदान याचं प्रोटोकॉल देखील मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये देणार आहे की एखाद्या आजारासाठी आपण या रेखी ऊर्जांचा वापर कुठे करावा, कसा करावा. आणि उद्या किंवा परवाच्या सेशनला तुमच्या स्पर्शाने तुम्ही दुसऱ्यांना कसं हील करू शकाल याचंही नॉलेज घेणार आहे. परवाच्या सेशनला आपण डिस्टन्स हिलिंग सोबतच जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही हिलिंग कसं पोहोचवू शकता याचं तुम्हाला करता येणार नाही, बट आय विल एक्सप्लेन दॅट की ते डिस्टन्स हिलिंग कशा पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. बेटा, हा वायर कनेक्ट आहे का चेक कर बरं. माझा आवाज येतोय का बरोबर? माय व्हॉइस इज क्लिअर? आणि मनी मंत्रा हा आपण लास्ट डेला तुम्हाला देणार आहे, ज्याच्यातनं आपण पैशांच्या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने पॉझिटिव्ह करू शकतो आणि मनीला आपण कसं अट्रॅक्ट करू शकतो हे देखील आपण परवाच्या सेशनला बघणार आहे. परवा आपल्या क्लासचा डे 10 आहे आणि जिथे आपण डिटेलमध्ये या ऊर्जांचं कनेक्शन आपण करणार आहे आणि समजून पण घेणार आहे की या ऊर्जा आपल्या लाईफमध्ये कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट होऊ शकतात आणि कशा पद्धतीने आपण या पॉझिटिव्ह ऊर्जांना आपल्या जीवनातील ऊर्जांशी आपण कनेक्ट करू शकतो. ओके, सो आज सुरू करूया 7 चक्र आणि आपला त्याचा जीवनाशी काय संबंध आहे, कशा पद्धतीने हे 7 चक्र आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी प्रदान करतात हे आपण जाणून घेणार. लेट मी शेअर द स्क्रीन. 7 एनर्जी बघा. सगळ्यांना अच्छा, पाणी आणि अन्न चार्ज करायचं सांगायचं राहिलं. आता बघा, काल आपण वॉटर चार्जिंग हा एक टॉपिक शिकलो जे स्वतःसाठी आपण बघितलं. आता आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला या चार्ज वॉटरचा अनुभव करू शकतो. ठीक आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला चार्ज वॉटरचा अनुभव, तर काय करायचं आपल्याला? माठ किंवा फिल्टर मधनं तुम्ही पाणी घेत असाल प्यायला सगळ्यांसाठी, तर दोन्ही हात रब करायचे, स्वतःचं आभार मानायचं, पाण्याचं आभार मानायचं आणि पाणी पिणाऱ्या प्रत्येकाचा आभार मानायचा. आणि म्हणायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे, अशी प्रार्थना करायची. हे पाणी पिणाऱ्याला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे, असं अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे दुसरं अफर्मेशन द्यायचं आहे, अन्नासाठी. घरी सगळा स्वयंपाक रेडी झाला आणि आता तुम्ही वाढणार, तर ते वाढताना त्या पाण्याला अन्नाला अफर्मेशन द्यायचं. सगळं एका जागी ठेवलं, सगळं सर्व करण्याच्या आधी सगळं एका जागी ठेवलं आणि तिथे तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य,
ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. ओके, क्लिअर झालं अन्नाला. आता बघा, आपले मुलं परीक्षेला जातात. मुलांचे पेन जे असतात ना, ज्यांनी पेपर लिहितील, पेन्सिल, कंपॉस, याला देखील तुम्ही चार्ज करू शकता. मला गंमत सांगते, 3-4 वर्ष आधी आपल्याकडे एक डॉक्टर आहेत आणि त्यांच्या मुलाची MBBS फर्स्ट इयरची एक्झाम होती. ते माझ्याकडे 10 पेन चार्जिंगला घेऊन आले होते. कशासाठी? मॅडम, मुलाचे पेपर आहे, तर तुम्ही पेन चार्ज करून द्या. आता तो मुलगा MBBS फायनल इयरला वगैरे असेल, तर तेव्हा ते फर्स्ट इयरला आले होते. ते स्वतः डॉक्टर होते आणि मुलाचे पेन जे होते ते चार्ज करायला. तर काय करायचं? आता समजा माझ्या मुलाला मला पेन द्यायचा आहे चार्ज करून, तर ज्या कुठल्या पेनांनी तो लिहेल त्याचा कंपास सगळं हातात घ्यायचं आणि अफर्मेशन द्यायचं. या पेनानी, या साहित्यानी माझा मुलगा पूर्ण पेपर व्यवस्थितपणे सोडवणार आहे आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण यशाची प्राप्ती झाली आहे, किंवा त्याची ही एक्झाम यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते, माझा मुलगा आता यावर्षी मागच्या वर्षी 10वीला होता, यावर्षी फर्स्ट इयरला होता पॉलिटेक्निकच्या. तर त्याला 9thला जेव्हा होता तेव्हा त्याचं पर्सेंटेज कितीवर उतरलं होतं? 61%. आता काय इमॅजिन करू शकता, 61 वाला 10वीत कितीला जाईल, किती पर्सेंट घेऊ शकेल? एखादा आकडा टाईप करा बरं, की काय होऊ शकतं, किती भेटले असतील? आवाज येत नाहीये का माझा? चला, काही 90%नी माझा मुलगा मागच्या वर्षी 10वी पास झाला. नाईनचं पर्सेंटेज त्याचं 61 होतं. ठीक आहे. तर या पद्धतीने परदेशात गेला असेल तर कसं करता येईल, त्याच्यासाठी तुम्हाला रेकीची सेकंड लेवल शिकावं लागेल, जिथे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकणार आहे. ओके. तर काय करायचं, मुलांचं सगळं साहित्य ठेवायचं. हे साहित्य माझा मुलगा वापरत आहे आणि काळजी करू नका, मी मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तुम्हाला काही सिम्बॉल पण देणार आहे. ठीक आहे. की रेकीच्या फर्स्ट लेवल मध्ये कुठलेच सिम्बॉल नाही आहे. मी तुम्हाला जिबूचे काही सिम्बॉल देणार आहे, ज्या सिम्बॉल्सचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वगैरेसाठी काम करू शकणार आहे. उद्या किंवा आज वेळ मिळाला तर आपण ते सिम्बॉल शिकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर 7 चक्र हे जे माझ्या मागे दिसत आहे, हे 7 चक्रांचेच नावं तुम्हाला दिसत आहे, त्यांचे बीज मंत्र. हे 7ही चक्र आपल्या स्पाईन मध्ये लोकेटेड असतात. आणि म्हणून माणसाचा पाठीचा कणा कसा असला पाहिजे? नेहमी पाठीचा कणा हा नेहमी ताठ असला पाहिजे. कसा असला पाहिजे? पाठीचा कणा हा नेहमी ताठ असला पाहिजे, कारण हे आपले 7ही चक्र म्हणजे आपल्या जीवनामध्ये ऊर्जांचे सेंटर आहे. आता बघा, प्रत्येक व्यक्ती जेव्हा लहान असतो तर त्याचे चक्र कळी स्वरूपात असतात. कसे असतात? कळी स्वरूपात असतात. आणि व्यक्ती जसा जसा मोठा होतो तसे तसे हे चक्र उमलत जातात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळा फरक का असतो? का एखादा हुशार अभ्यासात असतो, तर काही एखादा व्यवसायात प्रगती करतो? असं नेमकं का घडत असतं? प्रश्न पडतो ना. जर ईश्वराची निर्मिती आहे, मग प्रत्येक जण सारखा का नाही आहे? हा जो आपल्याला फरक जाणवतो, त्याच्या मागचं कारण हे आहे की आपले जे 7 चक्र आहे, हे जे 7 एनर्जीचे सेंटर्स आहे, या 7ही एनर्जी सेंटर्सचे जे रिझन आहे, लहानाचं मोठं होत असताना काही लोकांचे काही चक्र ओपन होतात आणि काही लोकांचे काही चक्र बंद राहतात, किंवा काही लोकांचे चक्र गरजेपेक्षा जास्ती मोठे होतात. आणि या चक्रांच्या ऊर्जेनुसार त्या व्यक्तीचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या गोष्टी ठरत असतात. की त्याच्या, एक मिनिट जरा काय गडबड आहे, जरा मला बघू द्या बरं थोडं. माझा व्हिडिओ क्लिअर येतोय का? किती लोकांना जरा हँडल्स करा बरं ज्यांची व्हिडिओ ऑन आहेत. माझा व्हिडिओ क्लिअर आहे? आवाज क्लिअर आहे माझा? ओके. कारण चॅटबॉक्स मध्ये मेसेज येतोय व्हिडिओ क्लिअर नाहीये, आवाज क्लिअर नाहीये. सो मोस्टली सगळ्यांना व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे. सो ज्यांनाही व्यत्यय येत आहे, थोडं नेटवर्क चेक करा. ओके.
कारण बाकीच्यांना, कारण एक दोन लोकांनाही क्लिअर दिसतो याचा अर्थ माझ्याकडनं प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सो थँक्यू. लेट्स गो. पुढे जाऊया आपण. मी तुम्हाला दाखवते थर्ड लेवलच्या नोट्स मध्ये आपल्या इमेज आहे. तेही सुरू करायचं. मेहुलला बेटा सुरू करून देतो का मग? बरं ठीक आहे. त्यांचा फोन आला होता. बरं. बघा आता तुम्हाला स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. तर याच्यात प्रत्येकाला जे आहे ना, जे बाळ असतं त्याचं जे आहे ते कळी स्वरूपात एनर्जी आहे. त्याचे जे सात चक्र आहे ते कळी स्वरूपात आहेत. आणि व्यक्ती जसा जसा मोठा होतो तसे तसे जे सात चक्र आहे ते फुलतात. ठीक आहे. तसे तसे त्या व्यक्तीचे सात चक्र मोठे होतात, एनर्जीनी परिपूर्ण होतात. मग होतं काय, हा जो व्यक्ती आहे लहानाचं मोठं होत असताना, आता जसं हे एखाद्या व्यक्तीचं, बघा आता हे कळी स्वरूपातले चक्र एका लहान मुलाचे आणि फुललेले उमललेले चक्र म्हणजे पूर्ण विकसित चक्र जे आहे ते ज्येष्ठ व्यक्तीचे आहे. तर हे वयस्क चक्र आहे. आणि हे जे चक्र आहे हे कळी स्वरूपातलं चक्र म्हणजे बाल्यावस्थेतलं चक्र आहे. पण व्यक्ती लहानाचं मोठं होत असताना काही व्यक्तीचे काही चक्र ओपन असतात, काही व्यक्तीचे काही चक्र विकृत अवस्थेत म्हणजे गरजेपेक्षा जास्त मोठे होतात, आणि काही व्यक्तीचे चक्र लहानाचं मोठं होताना बंद राहून जातात. आणि याच नुसार त्या व्यक्तीची जीवनातला आनंद हा कमी जास्त ठरत असतो. ठीक आहे. आणि ज्या व्यक्तीचे सातही चक्र पूर्णपणे डेव्हलप होतात तो व्यक्ती परिपूर्णतेच्या आनंदामध्ये जीवनाचा अनुभव घेत असतो. ठीक आहे. इतकं कळलं सगळ्यांना की आपल्या जीवनामध्ये का एका व्यक्तीचं वेगळं आयुष्य असतं, एकाच घरातल्या दोन भावांचं आयुष्य का बरं वेगवेगळं असतं? त्याचं रिझन हे आहे की तो लहानाचं मोठं होत असताना त्याच्या चक्रांची एनर्जी कशी आहे, त्या चक्रांच्या एनर्जीनुसार त्या व्यक्तीचं जीवन आणि जीवनातला आनंद हा निर्धारित होत असतो. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना? आता हे चक्र आपल्या जीवनात काय काय काम करतात, प्रत्येक चक्राचं आपल्या जीवनात काय महत्व आहे हे समजून घेऊ. सायन्सच्या भाषेत जर आपण बघितलं तर आपल्या ज्या 7 ग्लँड्स आहेत त्यांची जागा आणि या चक्रांची जागा जवळपास सिमिलर आहे. ठीक आहे. एक मिनिट, ते सध्या स्क्रीनवर आहे का मी चेक करते. क्लोज केलं आपण. ओके. तर आपले जे चक्र आहे त्या चक्रांची जागा ही वेगवेगळी असते आणि त्याचा परिणाम देखील आपल्या जीवनावर वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो.
आता जे आपले 7 एनर्जीचे सेंटर आहे, ते एनर्जीच्या सेंटरच्या मुख्यत्वे करून आपण पहिले जागा समजून घेणार आहे की कुठे कुठे या चक्रांचं अस्तित्व आहे. आता ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, ही जी आपली टाळू असते तो भाग म्हणजे क्रौंच चक्र. आणि त्याच्यानंतर बाकीचे चक्र आहेत. पण आपण जे पहिलं चक्र म्हणतो ते रूट चक्रापासून, रूट चक्र हे आपलं पहिलं चक्र आहे. जेनेटिक ऑर्गनच्या समोर, ठीक आहे, जेनेटिक ऑर्गन हा जो लाल रंग दिसतोय ना तुमच्या स्क्रीनवर, हा लाल रंग म्हणजे तुमचा रूट चक्राचा भाग आहे, रूट चक्र. ठीक आहे, रूट चक्र. त्याच्यानंतर सॅक्रल चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र म्हणजे सॅक्रल चक्र आहे. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र आहे. पहिले चक्रांच्या जागा समजून घ्या, मग मी प्रत्येक चक्र डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. ठीक आहे. त्याच्यानंतर मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र म्हणजे मणिपूर चक्र आहे, जे भौतिक जीवनाच्या इच्छांशी रिलेटेड आहे. हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, हृदय चक्र सेंटर ऑफ द चेस्ट. थ्रोट चक्र, कंठाचा भाग. त्याच्यानंतर थर्ड आय चक्र, थोडं बिंदी लावतो ती जागा, भुवयांच्या थोडं वर बिंदी लावतो ती जागा. आणि क्राऊन चक्र म्हणजे टाळूची जागा. सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र असं या चक्राला म्हटलं जातं. 7ही चक्रांच्या जागा कळल्या. परत एकदा रिपीट करते. पहिलं चक्र म्हणजे रूट चक्र, जेनेटिक ऑर्गनच्या समोर. आणि जर आपण चक्रांच्या म्हणजे स्पाइन रिलेटेड म्हटलं तर जे माकड हाडाची जागा आहे ना आपली तिकोनी हाड, शेवटचं जे टेलबोन आहे ती जागा, आणि महिलांच्या बीजकोशांची जागा म्हणजे रूट चक्राची जागा असते. सॅक्रल चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट खाली, मणिपूर चक्र म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र नाभीच्या 3 बोट वर, हृदय चक्र सेंटर ऑफ द चेस्ट, थ्रोट चक्र सेंटर ऑफ द थ्रोट, भुवयांच्या थर्ड आय म्हणजे भुवयांच्या थोडं वर बिंदी लावतो ती जागा, आणि क्राऊन चक्र म्हणजे टाळूची जागा. ही झाली आपली 7 चक्रांची जागा. आता बघा, हे 7ही चक्र आपल्या जीवनाच्या आनंदासाठी कसं काम करतात. प्रश्न पडला की नाही, की हे 7ही चक्र ऍक्च्युअल आपल्या जीवनाच्या आनंदासाठी कसं काम करतात. तर आज मी तुम्हाला सांगते, आज तुम्ही लोकांना ओळखायला शिकणार आहे. एखादा अमुक व्यक्ती असा का वागतो याचं उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे. कारण बिचारा तो व्यक्ती जबाबदार नाहीये, त्याचं चक्र जबाबदार आहे. आणि त्या चक्रांमुळे त्या व्यक्तीची वागणूक तशी असते. म्हणून आतापर्यंत आपण कोणाला दोष दिला, त्या व्यक्तीला दोष दिला. आता आपण समजून घेऊ, त्या व्यक्तीची चूक नाहीये, तर त्या व्यक्तीचे ते चक्र इनबॅलन्स असल्यामुळे त्या व्यक्तीचं बिहेवियर तसं झालेलं आहे. मनीषा पाटील मॅडम, स्क्रीनवर लिहू नका. पहिल्या चक्राबद्दल माहिती घेऊ आपण. रूट चक्र, पहिल्या चक्राची माहिती घेऊ. रूट चक्र, आता ते कुठे आहे आणि त्याचं काम काय आहे अशी माहिती आपण प्रत्येक चक्राबद्दल आज घेणार आहोत. 7 चक्र. तर रूट चक्र पुरुषांच्या रीढ़ची जी हड्डी है, स्पाइन, रीढ़ की हड्डी की तिकोनी हड्डी के और महिलाओं की बीज कोश की जगह म्हणजे महिलांचं बीजकोश आणि पुरुषांचं जे त्रिकोणी माकड हाड आहे त्याचं जे लास्ट आहे तेलबोन, त्याला ज्याला म्हणतो आपण, ती जागा म्हणजे रूट चक्राची जागा आहे. यह चक्र शरीर में भौतिक शक्ती का स्थान है. कशाचं स्थान आहे?
हे चक्र जीवनामध्ये भौतिक शक्तीचं स्थान आहे. आणि भौतिक शक्ती म्हणजे काय, तर जीवनाला प्रेरित करणार आहे. कुंडलिनी जागृतीसाठी हेच चक्र महत्वाचं आहे. कशासाठी? कुंडलिनी जागृतीसाठी हेच चक्र महत्वाचं आहे. या शारीरिक शक्ती स्त्रोत काय आहे? शारीरिक शक्ती, त्याच्यानंतर सृजन शक्ती, त्यानंतर माझा आवाज खरंच येत नाही का काय? एवढे मेसेज येत आहे मला कळून नाही राहिलेलं आहे. प्लीज एक साधना मॅडम सांगा बरं, अनम्यूट करा, माझा आवाज येतोय की नाही, कारण कन्फ्युज होत आहे मला. येतोय येतोय येतोय. ओके, थँक्यू थँक्यू, राहू द्या, ठीक आहे, येतोय, साऊंड इज क्लिअर, थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम जर आता 100 लोकांना आवाज येऊन राहिला ना, तर मग तुमच्या एकटीला येत नाही, थोडं तुमचं नेटवर्क चेक करा, ठीक आहे. ओके, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. चलो. तर कुंडलिनी जागृतीसाठी हेच चक्र सगळ्यात महत्वाचं आहे, जे जीवनाला प्रेरित करतं. आणि याचं तत्व जे आहे पृथ्वी तत्व आहे. 5 तत्व बघा, आता पहिले जे आपले 5 चक्र राहणार आहे ना, रूट पासून इथपर्यंत, याला आपले 5 तत्व राहणार आहे. हे जे 2 चक्र आहे हे ब्रह्मांडीय ऊर्जांची कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे या 2 चक्रांना तत्व राहणार नाही, कारण या पंचमहाभूतांमध्ये 5च तत्वांचं अस्तित्व आहे. किती तत्वांचं अस्तित्व आहे? 5च तत्वांचं अस्तित्व आहे. आणि म्हणून बाकीच्या उरलेल्या चक्रांचं अस्तित्व इथे नाही आहे. ठीक आहे. म्हणजे 2 याला तत्व नाही आहे, कारण हे ईश्वराशी कनेक्टेड आहे. तर आता या तत्वाचं जे रंग आहे तो आहे लाल. कोणता रंग आहे? या तत्व म्हणजे चक्राचा रंग आहे लाल. आणि बीज मंत्र आहे लम. बीज मंत्र काय आहे याचा? लम हा याचा बीज मंत्र आहे. शक्तीचा स्त्रोत सुपर्नील ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. आणि शक्ती, चेतना, स्फूर्ती. आता मला सांगा, आपल्या घरी असे किती लोक आहे? अरे जरा समोरून टीव्हीचा रिमोट दे रे, एक ग्लास पाणी आणून दे रे, असे म्हणणारे किती लोक आहे आपल्या घरी? आहे का असे लोक? तर त्याचा अर्थ काय आहे? त्या लोकांचं रूट चक्र इनबॅलेन्स आहे, रूट चक्र ब्लॉक आहे. आणि म्हणून ते लोक अशी अपेक्षा करतात की एक ग्लास पाणी कुणीतरी त्यांना आणून द्यावं. तो समोर रिमोट पडलेला आहे, पण दे रे तो रिमोट माझ्याकडे उचलून, असे म्हणणारे जर लोक आपल्या आजूबाजूला असतील तर समजून जायचं की यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. पण हे लोक जर ऍक्टिव्ह असतील, आता काही लोक असे असतील तुमच्या घरी की चला हे काम झालं ना, आता चल लागा दुसऱ्या कामाला लागू, सतत डोक्यामध्ये काही ना काही चालू आहे, हे झालं का इथलं आवरून चला दुसऱ्या कामाला लागायचं, असे आदेश देणारे जे लोक असतात, म्हणजे चेतना स्फूर्तीने बिलकुल पॉझिटिव्ह असतात, कधीच तुम्हाला थकल्यासारखे वाटणार नाही, सदैव एनर्जेटिक लोक. म्हणजे काय आहे? रूट चक्र त्यांचं ऍक्टिव्ह आहे. रूट चक्र कसं आहे त्यांचं? ऍक्टिव्ह आहे. किसी भी प्रकार के सेवा साधना द्वारा व्यक्ती में चेतना और स्फूर्ती बनी रहती है. आणि साधकांनी जर चांगल्या पॉझिटिव्ह अफर्मेशनवर सतत काम केलं तर ही एनर्जी, सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी सतत त्या व्यक्तीमध्ये असते. आणि व्यक्ती सुखी आणि आनंदी असतो. कसा असतो? व्यक्ती स्वतःही सुखी असतो आणि दुसऱ्यालाही सुखी आणि आनंदी ठेवतो. आणि नाही तर स्वतः कधी आनंदी राहणार नाही आणि कोणाला आनंदाने जगू देणार नाही. सतत घरात कटकट कटकट, चिडचिड चिडचिड करणारे लोक आहेत. कोणाकोणाच्या घरी आहे? ना खुद जिएंगे और ना दूसरों को अच्छे से जीने देंगे. मग आता तुम्हाला काय करायचंय? त्या व्यक्तीला तुम्ही आजपर्यंत त्या व्यक्तीच्या चुका सांगितल्या, काही फरक पडला का? की बाबा असं वागू नको तसं वागू नको. मग काय करायचंय? नाव यू आर द हिलर. आता लेवल 1 मध्ये तेवढं पॉसिबल नाही, अन्न पाणी चार्ज करून देऊ शकता, पण सेकंड लेवल मध्ये तुम्ही अशा लोकांचे चक्र पॉझिटिव्ह करू शकता आणि त्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये बदल करू शकता, अगदी न सांगता. बता के लोक सुधरने वाले होते तो अब तक सुधर गए रहते. सुधरले असते की नाही जर तुमच्या बोलण्याने सुधारायचे असते? म्हणून आपल्याला काय करायचंय? या लोकांना सुधरत बसायचं नाहीये. आपल्याला हिलिंग देऊन त्या लोकांच्या मागे न लागता आपण त्यांना ठीक करू शकतो. ठीक आहे. या चक्राचं तत्व पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. पृथ्वी तत्व असंतुलित असल्याने शरीरामध्ये जडता येते, मन उदास राहतं, शरीर भारी भारी वाटतं आणि हाडांसंबंधित रोग शरीरावर
कुठेही हाडांचे दुखणे असतील तर सॉरी त्याला जबाबदार रूट चक्र असतो. किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना किंवा या सगळ्या आजारांना कारण रूट चक्र असतं. ठीक आहे. त्यानंतरचं चक्र आहे ते म्हणजे स्वादिष्ठान चक्र, जे नाभीच्या 3 बोट खाली आहे. स्वादिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोट खाली. ठीक आहे. त्याचं चित्र एकदा बघून घेऊ. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र त्याला सॅक्रल चक्र म्हणतात, स्वादिष्ठान चक्र म्हणतात. रंग याचा केशरी आहे आणि बीज मंत्र याचं कोणतं आहे? वम. बीज मंत्र कोणता आहे? वम हे त्याचं बीज मंत्र आहे. मग या चक्राबद्दल जाणून घेऊ की काय विशेषता आहे या चक्राची. तर नाभि से करीब 3 इंच अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का केंद्र है. संबंधित अंग गोनेट ग्रंथी, आपली प्रजनन अवयव, त्याच्यानंतर कुठल्याही व्यक्तीप्रती जे इफेक्ट असतो ना, मनोभाव, इसी चक्र द्वारा व्यक्त किए जाते हैं. या चक्राचं तत्व कोणतं आहे? जलतत्व आहे. या चक्राचं तत्व कोणतं आहे? जलतत्व आहे. रंग नारंगी आहे. प्रतिकूल प्रभाव कफ, खासी आणि शरीरामध्ये कुठेही स्वेलिंग असेल, युरिन रिलेटेड काही समस्या आहे, मुलांची बेड वेटिंगची समस्या आहे, तर त्याला हेच चक्र जबाबदार असतं. ठीक आहे. यह चक्र जातीय शक्ती भावना का केंद्र है. स्त्री पुरुषांचं आकर्षण याच चक्रापासून असतं. जसं मी म्हंटल की काही चक्र गरजेपेक्षा जास्ती मोठे होतात, काही चक्र गरजेपेक्षा जास्ती मोठे होतात. तर या चक्राचे खासियत काय? आत्मसर्जन या संसार सर्जन. शक्ती का स्रोत, व्यक्ती एक तो संयमित होगा. हे चक्र बॅलेन्स असेल, व्यक्ती संयमित जीवन काढेल. ठीक आहे. आणि नाही तर काही व्यक्तींच्या हातून जे म्हणतो ना की दुसऱ्यांवर अत्याचार केले जातात. अत्याचार केले जातात म्हणजे काय? हे चक्रांची निगेटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचते. तर या चक्राचं तत्व जलतत्व असल्यामुळे जलतत्व असंतुलित असल्याने सर्दी, खोकला, कफ या संबंधित आजार होतात. त्याच्यानंतर एक तर युरिनला होत नाही किंवा युरिनला वारंवार जावं लागणं, बॅलन्स तुटतो या चक्राचं इफेक्टिव्ह. त्याच्यानंतर जेनेटिक डिसऑर्डर तयार होतात, संतती निर्मितीमध्ये दाम्पत्यांना त्रास होतात. ठीक आहे. तर या पद्धतीने गायनिक प्रॉब्लेम किंवा पुरुषांमधले गायनिक जे प्रॉब्लेम आहेत संतती याच्यात, तर ते सगळे प्रॉब्लेम या चक्रामुळे होत असतात. त्याच्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र, नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र म्हणजे मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सिस चक्र. याचा रंग आहे पिवळा. सोलर प्लेक्सिस चक्राचा रंग आहे पिवळा आणि बीज मंत्र आहे रम. बीज मंत्र आहे रम. ठीक आहे. आणि मणिपूर चक्र याला म्हटलं जातं किंवा सोलर प्लेक्सिस चक्र. आता मला सांगा, इथे उपस्थित किती लोक जेवल्या जेवल्या पाणी पितात? जेवण झाल्यावर 1-2 ग्लास पाणी पिणारे लोक किती आहे? आता मला सांगा, आपल्याकडे आपल्या जेवणाला आपण काय म्हणतो? उदर भरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. ठीक आहे. यज्ञ म्हणजे काय? की आपल्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेस एक अग्नी प्रदीप्त झाली असते आपल्या शरीरामध्ये आणि आपण आहार नावाची आहुती त्याच्यात टाकत असतो. मग ती आहुती शरीराला कशा काय देणार आहे? पोषण देणार आहे. आणि आपण काय करतो? त्याच्यावर पाणी ओतलं. मग ती जी पचन करण्यासाठी जी अग्नी प्रदीप्त झालेली असते त्या तुम्ही अग्नीला विझवलं. सर्वसाधारणपणे आहाराच्या प्रकारानुसार, ठीक आहे, आहाराच्या प्रकारानुसार जर पचनाचा कालावधी पण वेगवेगळा असतो. सलाद पचायला वेगळा वेळ लागेल, कार्बोहायड्रेट किंवा पोळी भाजी पचायला वेगळा वेळ लागेल, बरोबर की नाही? तर त्या पाणी पिल्यामुळे ती अग्नी मंद होते किंवा विझते आणि मग हळूहळू कॉन्स्टिपेशनची समस्या चालू होते आणि आपलं डायजेशन प्रॉपर होत नाही. ठीक आहे. म्हणून जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर 45 मिनिटं पाणी प्यायचं नाही कमीत कमी. ठीक आहे. आहाराचा उत्तम नियम, कारण आपल्या जीवनामध्ये ज्याचं पोट चांगलं त्याचं डोकं. आता मला सांगा, सेकंड ब्रेन पोटाला म्हटलं जातं.
ज्या दिवशी तुमच्या पोटामध्ये डिस्कम्फर्ट आहे, पोटामध्ये गॅस फिरून राहिलेला आहे, पोट साफ झालेलं नाहीये, दिवस चांगला वाटतो का? आपोआप चिडचिड होते, फ्रेश वाटत नाही, लूज मोशन असू द्या तरी डिस्टर्ब राहता. याचा अर्थ काय? आपल्या गट हेल्थ ही आपली सगळ्यात महत्वाची आहे. पहिलं ब्रेन इथे असलं तरी दुसरं ब्रेन कुठे आहे? आपल्या पोटात आहे. तो जर कम्फर्ट झोन मध्ये असला तर आपल्याला कुठल्याही कामाचा उत्साह वाटत असतो, अन्यथा तो उत्साह आपल्याला वाटत नाही. ठीक आहे. तर या मणिपुर चक्रालाच आपण समझून घेऊ. मणि नाभि के करीब 3 अंगुल ऊपर अवस्थित है। यह चक्र शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है। यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है। अगर हम किसी भी बात से बहुत डर जाते हैं तो इस चक्र में अपने आप कड़ापन आ जाता है। संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम तत्व आहे, याचं अग्नितत्व आहे। रंग पिवळा, कार्य, शक्ती व बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार किंवा संग्रहणी। रंग पिवळा, एड्रेनल ग्रंथीसोबत याचा संबंध। मणिपुर चक्र पेट, लिवर, पित्ताशय को नियंत्रित करता है। यह चक्र शक्ति और समझदारी का केंद्र है। कशाचा? शक्ति आणि समझदारीचं हे चक्र केंद्र है। इस चक्र को सूर्य चक्र भी कहा जाता है। इसे पूरे शरीर में निश्चित टेम्परेचर बना रहता है। ठीक आहे। आता मला सांगा, इथे बसलेल्यापैकी किती लोकांना शुगर आहे? किती लोकांना शुगर आहे? किती लोकांना बीपी आहे? किती लोकांना थायरॉइड आहे? सगळ्यांनाच शुगर आहे, सगळ्यांनाच बीपी आहे, सगळ्यांनाच थायराइड है। कारण उसका होना हमारे शरीर के लिए जरूरी है। पर क्या होना जरूरी है? वो बैलेंस में होना जरूरी है। शुगर नसलेला व्यक्ति जिवंत राहू शकेल का? शरीर में शुगर की एक नियंत्रित मात्रा होनी चाहिए। ब्लड प्रेशर एका नियंत्रित मात्रेत शरीरात असणं गरजेचं आहे। म्हणजेच काय? शरीरामध्ये प्रत्येक गोष्टची महत्व आहे, पण आपल्याला काय करायचं आहे? वो ज्यादा बड़ा हुआ भी नहीं चाहिए और कम भी नहीं चाहिए। बीपी लो असणं ही प्रॉब्लेम आहे, बीपी हाय असणं ही प्रॉब्लेम आहे, शुगर लो असणं ही प्रॉब्लेम आहे, शुगर हाय असणं ही प्रॉब्लेम है। पर होना उतना ही जरूरी है। नहीं होंगायचं आहे क्या? मग लक्षात आलं, इथे बसलेल्या प्रत्येकाला बीपी, शुगर, थायरॉइड आहे? येस और नो? पण काय आहे? आपला तो बॅलन्स मध्ये आहे आणि काही लोकांचा फक्त इनबॅलन्स झालेला आहे। मग आता जे इनबॅलन्स झालेला आहे त्याला ठीक करता येऊ शकतं का? बीपी आणि शुगर हे आपल्या ट्रेस मधनं जन्मलेले अपत्य आहेत, बरोबर की नाही? तो ट्रेस कमी केला की त्या आपोआप कमी होऊन जाईल की नाही? जीवनामध्ये ज्या जीवनशैलीतनं आपण आजपर्यंत जगलेलो आहे त्या जीवनशैलीतनं निर्माण झालेले हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत। दीज आर नॉट द डिसीजेस। डिसीज आहेत का हे? मेडिक्लेम मागायला जागा, सांगा की आम्हाला बीपी शुगर आहे, भेटेल का मेडिक्लेम? हे डिसीजच नाही आहे। मेडिक्लेम वाल्यांच्या कंपन्यांनी ठरवून टाकलेलं आहे, दीज आर नॉट द डिसीज, हे डिसऑर्डर आहे। डिसऑर्डर ठीक केल्या जाऊ शकतात कारण ते आपल्या लाईफस्टाईल मधनं निर्माण झालेले आहेत। तर लाइफस्टाइल आपल्याला काय करावं लागेल? सुधारना पडेगा। और उसको सुधारने के लिए थोडी मेहनत तुम्हाला करायची आहे, थोडी रेकी एनर्जीची मदत घ्या। आज आपल्याकडे बऱ्याच लोकांचं हे थायरॉइड, बीपी संपलेलं आहे। संपलेलं म्हणजे है उनके शरीर में, पर अभी कैसा है? अस्तित्व होके भी बैलेंस है, क्योंकि उसका अस्तित्व शरीर के लिए अत्यावश्यक है। न होना भी काय होऊन जाईल? एखाद्याचं बीपी, शुगर सगळं लो झालं, बॉडी से डेड बॉडी में बदल जाएगा इंसान। बदलेगा कि नहीं बदलेगा? यस और नो? शुगर एकदम लो हो गया, क्या होगा? कोमा में चला जाएगा। बीपी एकदम लो झालं तो जिंदगी में हर चीज का बैलेंस। आता काही लोकांचं प्रेमही लई उतू जाते आणि काही लोकांचा प्रेमाचा शब्दही नाही निघत। उसमें भी क्या होना चाहिए? बैलेंस होना चाहिए, बरोबर की नाही? कारण जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला जगण्यासाठी तो बॅलेन्स
माझा नेटवर्क इश्यू कुणा कोणाला वाटून राहिला आज? नाहीये ना? आहे का? सांगा बरं. यस सर, खूप मेसेज येऊन राहिला. काही नेटवर्क इश्यू आहे का माझ्याकडनं आज? हो 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 आहे. मॅम आता थोडा होता, स्टार्टिंगला नव्हता पण आता थोडा वाटत आहे. नेटवर्क इश्यू आहे का थोडा थोडा? थोडा व्हिडिओ ब्लर आहे मॅम. व्हिडिओ ब्लर आहे. हा, बाकी साऊंड वगैरे क्लिअर आहे. युअर इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल. चला, ते खूप दिवस झाले कंप्लेंट नाही केली ना नेटवर्क वाल्यांना, जरा आज करून टाकावं लागेल. ओके. चल ठीक, थँक्यू. ओके, थँक्यू मॅम. ओके, चलो. सो लक्षात घ्या, अग्नितत्वाच्या असंतुलित झाल्याने गरमी संबंधित आजार होतात, स्किन डिसीज, रक्तासंबंधित आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर व्यक्ती एक तर आनंदी राहू शकतो बॅलन्स असेल तर, नाहीतर इसकी साडी मेरे साडी से सफेद क्यू म्हणून टेन्शन घेत बसेल. बरोबर की नाही? आता समोरच्यानी गाडी घेतली, काय होते? त्याला काय बापदादाचा पैसा आहे असं म्हणणारे लोक भेटतात ना. आई वडिलांकडून एवढं भेटलेलं आहे, तो काय ऐश करून राहिला? क्या हुआ, हम उसके ने हमारा मणिपूर चक्र ब्लॉक कर रहे. अरे आहे, त्यांनी कष्टाने घेऊ की त्याच्या नातेवाईकांनी देऊ, तुम्हाला काही फरक पडतोय का? पण आपल्याला प्रॉब्लेम होतो, मग आपण काय करतो? आपलं मणिपूर चक्र ब्लॉक करतो अशा विचारांमुळे. आता कोणाकोणाला असं आहे की एखादी परीक्षेला जायचं आहे किंवा एखादं कठीण काम हातात घ्यायचं आहे, एकदा टॉयलेटला जाऊन यायची इच्छा होते? किती लोक आहे? होतं ना असं? का होतं? भीतीचा गोळा कुठं उठते? परत पोटात. क्या होंगा अब. आणि एकदा आपल्याला वॉशरूमला जायची गरज पडते. हे का बरं होत असतं? मणिपूर चक्राची एनर्जी आपल्या त्या विचारांमधनं इनबॅलन्स होत असते. आणि आपल्याला काय करायचंय? त्याच एनर्जी लेवलला बॅलन्स ठेवायचं आहे. नाही तर मग शरीरामध्ये गॅस होणं, डायबिटीज, इंडायजेशन, त्याच्यानंतर वजन कमी जास्त होणं आणि शरीरावर कुठल्याही प्रकारची एलर्जी ही मणिपूर चक्राच्या इनबॅलन्समुळे येत असते. ठीक आहे? मणिपूर चक्र आपल्याला कॉन्फिडन्स देत असतो. एड्रेनल ग्रंथीसोबत याचा संबंध आहे आणि आपलं पूर्ण लिव्हर, आपलं पित्ताशय आणि डायजेस्टिव्ह सिस्टमला नियंत्रित करतं. ठीक आहे? आणि एक तर व्यक्ती एकदम पॉझिटिव्ह राहतो, सकारात्मक आनंदात जगेल, कारण कम्फर्ट झोन में आहे. नाही तर ईर्ष्या आणि द्वेषामध्ये स्वतःही राहील आणि दुसऱ्याचं थोडंसं चांगलं झालं तर याच्या पोटात मात्र दुखेल. असा व्यक्ती काय आहे? त्याचं मणिपूर चक्र इनबॅलन्स आहे. आहे की नाही? आपल्या आजूबाजूला असे लोक दुसऱ्याचं थोडंसं चांगलं झालेलं पाहत नाही. म्हणजे काय आहे? त्यांचं मणिपूर चक्र ब्लॉक आहे. आपल्याला काय करायचंय? थोडा उसको हील करतो. कारण तुम्ही आता कोण बनणार आहे? हीलर. सो वी कॅन हील अदर प्रॉब्लेम. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतरचं हृदय चक्र, संपूर्ण प्रेमाचं प्रतीक म्हणजे आपलं हृदय चक्र आहे. हार्ट चक्र. हार्ट चक्राचा रंग आहे हिरवा, बीज मंत्र आहे यम, आणि याचं अस्तित्व जे आहे ते आहे सेंटर ऑफ द चेस्ट. ठीक आहे? सेंटर ऑफ द चेस्ट म्हणजे याचं अस्तित्व आहे. याला अनाहत चक्र, हृदय चक्र, हार्ट चक्र असं म्हणतात. दिल के करीब सीने में अवस्थित यह चक्र है. दिल के करीब सीने में अवस्थित यह चक्र है. निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, प्रेम, योग, साधना का प्रतीक है. हमारे ऋषि मुनि ने इस चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है. आपल्या ऋषि मुनींनी या चक्राला जागृत करण्यात विशेष बल दिलेला आहे. कारण जब तक यह चक्र जागृत नहीं होगा और निश्चल प्यार की अभिव्यक्ति कोई व्यक्ति नहीं करेगा तो उसका आध्यात्मिक विकास पूर्ण नहीं होगा. मन में ईर्ष्या है, अध्यात्म पूर्ण होईल का? मनी नाही भाव मने देवा मले पाव, अशी परिस्थिती होईल की नाही त्या व्यक्तीची. म्हणून प्रेम निश्चल असलं पाहिजे, कुणावरही ईर्ष्या द्वेष ठेवून नसलं पाहिजे. आता मला सांगा, हम अपने घर में भी तो बिन शर्त प्यार नहीं करते, करतो का? साधं बर्थडे विसरलं, अॅनिव्हर्सरी विसरलं तर घरात तुफान मचते. होतं की नाही होत? आहे का निश्चल प्रेम एकमेकांवर? बगैर गिफ्ट लिए कोण सेलिब्रेशन करताय? लहानाचं मोठं मुलांनाही करताना आई वडिलांच्याही कुठेतरी अपेक्षा असतात की त्या मुलांनी आपला म्हातारपणात सांभाळ केला पाहिजे. म्हणजेच काय?
अपेक्षा तिथेही आहे. कुठे आज आपण त्या अपेक्षा विरहित प्रेमाला कुठंतरी मुकलेलो आहे. छोट्या छोट्या गिफ्ट साठी, मोठ्या मोठ्या अपेक्षांमध्ये जीवनातलं खरं प्रेम कुठेतरी मागे पडलेलं आहे. येस ऑर नो? पडलाय की नाही आज आपण या समाजामध्ये? खऱ्या प्रेमाला कुठेतरी चुकतो आहे. या समाजामध्ये आपण खऱ्या प्रेमाला कुठेतरी मुकतो आहे. या चक्राचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे. आणि वायू तत्व असंतुलित झाली तर आपल्याला नर्वस सिस्टमवर वाईट परिणाम होतो. आणि हृदयाचे आजार, हृदयाघात, बीपी, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन आणि आत्महत्या करण्याचे विचार याच चक्रातल्या इनबॅलन्समुळे व्यक्तीच्या जीवनात येत असतात. ठीक आहे. आता हे जे हृदय चक्र आहे, या हृदय चक्राला जर तुम्ही सेवा साधना आणि सतत प्रेमाची अभिव्यक्ती करत राहिलात आणि स्वतःला देखील सेल्फ लव्ह, आपण दुसऱ्यांना काय स्वतःवर प्रेम करत नाही. किती लोक स्वतःवर प्रेम करतात सांगा बरं? येस आय लव्ह माय सेल्फ. आणि जे यस आय लव्ह माय सेल्फ म्हणतात, किती शरीराची काळजी घेता हो तुम्ही? स्वतःसाठी योग्य आहार, योग्य विचार आणि योग्य व्यायाम केला जातो का आपल्याकडनं? नाही. तर मग त्या प्रेमाला काहीच अर्थ नाही. एक महिला किंवा पुरुष स्वतःच्या जीवाचे हाल करून लेकराचं आणि कुटुंबाचं करतात, बरोबर की नाही? मग सगळ्यांचं केल्यानंतर आपण स्वतःसाठी खरंच इमानदार आहोत का? स्वतःच्या आरोग्यासाठी आपण खरंच तो वेळ देतोय का? स्वतःच्या जीवनामध्ये ते स्माइल क्रिएट करण्यासाठी खरंच आपण पॉझिटिव्ह वर्क करतोय? येस ऑर नो? कदाचित शेवटी आपला नंबर लागतो आणि अहो आपल्याला काही झालं ना, मागे सांगितलं मी, आपल्याच कुटुंबातले 4 तासात पोहोचून मोकळे होतील. होतील की नाही? मग आपलं जर अस्तित्व आहे तोपर्यंतच आपल्यासाठी सगळं आहे. म्हणून थोडं प्रेम स्वतःलाही करा. स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी थोडासा वेळ अवश्य काढा. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटत असेल, मी तुम्हाला का सेल्फ लव्ह सांगते, हृदय चक्राला समजून घेताना सेल्फ लव्ह का महत्वाचा आहे. पुण्याचे एक डॉक्टर होते जे स्वतः हार्ट स्पेशालिस्ट होते. त्यांचा हात कुणीच धरत नव्हतं आणि त्यांची पत्नी ही अॅनेस्थेशिया स्पेशालिस्ट होती. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्यांची स्टोरी ऐकली असेल. तर त्या सरांना नेहमीच ते पत्नीला म्हणायचे की जर अशी वेळ कधी माझ्या आयुष्यात आली ना, तेव्हा अॅनेस्थेशिया द्यायचं, म्हणजे त्याला भूल देणं म्हणतो आपण, ते काम तुलाच करायचं आहे. हजारो शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली नियमित दिनचर्या असलेल्या व्यक्तीला खरोखर एक दिवस ती वेळ त्यांच्या जीवनात आली आणि त्या डॉक्टरांना हृदयविकाराचा झटका आला. पत्नीला फोन केला की मी स्वतः या हॉस्पिटलमध्ये जात आहे, तू पटकन तिथे ये. स्वतः त्यांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये पोहोचून की अशी अशी ट्रीटमेंट करा, की ज्या डॉक्टरनी अगदी हजारो लोकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या, हजारो लोकांचे प्राण वाचवले, पण ते नॉलेज त्यांच्या स्वतःसाठी कामात आलं का? नाही. त्यांच्या पत्नी त्यांना भूल दिली, ऑपरेशन झालं, पण त्याच्यातच ती व्यक्ती गेली. इथे चॅटबॉक्स मध्ये डॉक्टरांचं नाव आलेलं आहे. आता विचार करा. म्हणून सांगते की जीवनाला आपण कशाही पद्धतीने जगलो ना, तो दी एंड लागणार आहे. ते आपल्या हातात नाही आहे. पण आपल्या हातात काय आहे? तर आपल्या हातात आहे ते आत्ताचं वर्तमान. या वर्तमानाच्या क्षणांना तुम्ही सुखाची ऊर्जा देताय, द्वेषाची ऊर्जा देताय, की कटकट करून संपवताय, हे सगळं आपल्याच हातात आहे ना. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं, जो क्षण आपल्या वर्तमानातला, त्या वर्तमानाच्या क्षणांना विथ स्माइल जगायचं आहे. आपण ते माध्यम बनायचं आहे की एखाद्याच्या चेहऱ्यावर आपल्या कारणामुळे ते स्माइल तयार होईल. एखाद्याच्या चेहऱ्यावर आपण संपूर्ण आनंदाचं स्माइल क्रिएट करू. याच्यापेक्षा खरोखर सुंदर जीवन हाच नाही आहे. एक छोटा स्माइल साठी आपला प्रयत्न स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी नक्कीच झाला पाहिजे.
आपलं कुणाच्या तरी जीवनात असणं, आपलं कुणाच्या तरी औरात असणं, ते काटे चुभणारं नसावं, तर ते कुणाच्या तरी चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल देणारं असावं, असं आपलं अस्तित्व असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र. याला आपण थ्रोट चक्र पण म्हणतो, विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र अभिव्यक्तीचं माध्यम. एक 42 वर्षाची महिला माझ्याकडे आलेली होती, 4 एक वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि चक्र स्कॅनिंगसाठी आले होते माझ्याकडे. औरा चक्र स्कॅनिंगचा मी रिपोर्ट काढते. जेव्हा मी त्यांचा औरा चेक केला, चक्र चेक केले, तर त्यांचं थ्रोट चक्र 100% ब्लॉक निघालं. जस्ट त्यांना विचारलं, मॅडम तुम्ही कधीच कुणाचं व्यक्त झाल्या नाही का? त्या उत्तर नाही मध्ये मान डोलवल्या, खूप टेन्शन मध्ये होत्या. आणि त्यांनी फाईल माझ्या समोर दिली. दॅट लेडी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. आता विचार करा, तुम्हाला कागदावर मी लिहायला का सांगितलं होतं पहिल्या दिवशी? का लिहून फाडायला सांगितलं होतं? जर का आपल्याला कुणासमोर व्यक्त होता येत नसेल, तर आपल्याला त्या भावनांना कुठल्या तरी मार्गाने वाट मोकळी करून देणं गरजेचं आहे. कारण 99% कॅन्सर हा आजार भावनांच्या खूप जास्ती सप्रेशनमुळे शरीरामध्ये येतो. तणावांचंच ते प्रतीक आहे. कुठल्या ऑर्गनवर होईल हे आपण सांगू शकत नाही, पण अतिरिक्त तणाव जर आपण जीवनामध्ये घेतला तर त्याची ती प्रतिक्रिया आहे. तर लक्षात घ्या, ते व्यक्त न झाल्यामुळे थ्रोट चक्र ब्लॉक झालं, ती एनर्जी तिथे स्टक झाली. आणि म्हणून व्यक्त होणं तेवढंच महत्वाचं आहे. तर थ्रोट चक्र याचा रंग आसमानी म्हणजे लाईट ब्लू. थायरॉइड ग्रंथीसोबत संबंध आहे. गळ्या आणि लंग्सला जोडतो. याचं कार्यक्षेत्र आहे अभिव्यक्ती और बातचीत. आता विचार करा की याच चक्राला जर पॉझिटिव्ह सतत जर आपण चांगल्याच बोलत गेलो तर ह्या चक्राचा विकास होईल. आणि सतत निगेटिव्ह बोलत गेलो, एखादा व्यक्ती तोंड उघडलं की कटकट करणार, तोंड उघडलं तर भांडण्याचे शब्द बोलणार, मग या व्यक्तीचं चक्र काय झालंय, गरजेपेक्षा जास्ती ओपन झालेलं आहे. त्याच्यामुळे हे चक्र इनबॅलेन्स आहे. जिंदगी में बैलेंस होना बहुत जरुरी आहे. आणि त्यासाठी साधक और सज्जन सदैव थँकफुलनेसची भावना जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल असू द्या. ठीक आहे. जर आपण थँक्यू जर म्हटलं, स्वतःला थँक्यू जर म्हटलं, तर आपण आदान प्रदान करू शकतो आनंदाची. आणि सतत कटकट केलं तर दुःखाची आदान प्रदान. तर आपण कुठली व्यक्ती आहे दुःखाची आदान प्रदान करणारे, की आपल्या स्माईलवरनं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणणारे आहोत? आपण काय, आपलं अस्तित्व काय आहे हे आपण त्यावरनं निश्चित करत असतो. तो आपलं कुणाच्या तरी जीवनात असणं हे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणणार असावं, त्याला आत्मविश्वास वाढणारा असावं. लक्षात घ्या, आकाश तत्व के असंतुलित होने से त्रिदोष वात, पित्त आणि कफाचे आजार होतात. पित्त आणि कफाच्या अधिकते कारण व्यक्ती खोकलत असतो. आता तुम्ही किती घरामध्ये वृद्ध व्यक्ती बघितले आहेत की ज्यांना सतत खोकला येतो? कोणी बघितले आहेत का? खोकणारे घरी वृद्ध व्यक्ती आहे ज्यांना सतत खोकला येत असतो, त्यांना असं चालू राहतं. माहितीये का बरं असं असतं? आपल्या त्या घरातल्या वृद्धांची अवस्था कशी आहे? वो कह भी नहीं सकते उनका दुख और सह भी नहीं सकते. जर ते एकटे असतील, घरात व्यक्त होता येत नाही, तर ते आपल्या दुःखांची सुखाची आदान प्रदान करू शकत नाही. आणि म्हणून त्यांना अशी ठसक लागते किंवा खोकला येते, कारण त्यांचं ते बोलणं इथे येऊन अडकलेलं असतं. तर अशा सगळ्यांना जर अशापैकी कोणी इथे आता असतील, त्यांना लिहायला सांगा त्यांचं दुःख आणि जस्ट फाडून त्याला बर्न करा. कारण जर ते दुःख तसंच साठत गेलं तर मग ते अधिक नकारात्मक आजारांचं जीवनामध्ये कारण बनत असतं. त्यानंतरचं चक्र आहे थर्ड आय चक्र. हे चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेलं चक्र आहे. याला तत्व नाहीये, या दोन चक्रांना तत्व नाहीये. व्यक्तीच्या अंतर्ध्यान इंट्युइशनचा पॉवर. किती लोकांना असं होतं की आज एखाद्या मैत्रिणीची मित्राची आठवण आली, एखाद्या बहिणीची भावाची कुणाची आठवण आली, त्या व्यक्तीचा समोरून फोन येतो किंवा ती व्यक्ती त्या दिवसभरात भेटते. असं कधी झालंय का? तुम्ही म्हणता अरे मी आजच तुझी आठवण काढली होती. का होतं? वी ऑल आर कनेक्टेड विथ द युनिवर्स. आपण सगळे या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे.
आणि त्याच्यामुळेच रेकीच्या सेकंड लेवलमध्ये टेलिपॅथिक करणं सुद्धा पॉसिबल आहे, की एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही माइंड पर्यंत पोहोचून ती पॉझिटिव्हिटी त्यांच्या माइंड मध्ये निर्माण करू शकता. एक सकारात्मक ऊर्जा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि जीवनामध्ये संपूर्ण आनंद निर्माण करू शकता. ठीक आहे. तर याचं कार्यक्षेत्र आहे इच्छा हो अंतरप्रेरणा का केंद्र. कारण अच्छे कार्य करने की प्रेरणा या बुरे कार्य न करने की सूचना भी यही देता है. पण आपण घेतो काय बघा, तुम्ही कुठलंही चुकीचं काम करायला जा, आतून कोणीतरी सांगत असताना हे चुकीचं आहे बरं, हे करू नको. कोई तो है आपसे बात करने वाला अंदर. हे आहे आपलं इंटेन्शन, जे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, जे तुम्हाला सूचितही करत असतं की नाही बेटा, दिस इज नॉट गुड. पण आपण कशा कुठल्या भावनांना महत्व देतो त्यावरच आपल्या जीवनाची पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी ठरत असते. पण किसी भी प्रकार की साधना या व्यक्ति के जीवन में सही ज्ञान और जागृति आती है, आत्मिक विकास होता है और क्रोध पर नियंत्रण आता है. ते शंकरजीचा तिसरा डोळा काही लोकांचा खूप वेळा उघडतो, ते याच चक्रावर नियंत्रण नसल्यामुळे. मग तो राग आला की त्या रागाच्या भरात काय काय घटना होऊ शकतात. आणि क्रोध जीवनासाठी खूप घातक आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे सहस्त्रार चक्र. किती लोकांनी बघितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा अंतिम समयी त्या व्यक्तीला झटके येतात. कोणी बघितलंय का? जवळून एखाद्या व्यक्तीला जाताना तुम्ही बघितलं आणि तो व्यक्ती झटके देतो. ऍक्च्युअल ते झटके म्हणजे काय माहितीये? प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूसमयी त्याच्यासाठी मुक्तीचं द्वार उघडलं जातं. पण जो व्यक्ती साधक नसतो, कुठलीही साधना किंवा सेवा करत नाही, तर तो त्यावेळेस घाबरतो. आणि मग आपण म्हणतो की या व्यक्तीचे डोळे उघडे राहिले म्हणजे डोळ्यातनं प्राण गेला, तोंड उघडं राहिलं म्हणजे तोंडातनं प्राण गेला. कारण हे जे सहस्त्रार चक्र आहे हे आपल्या प्राण ऊर्जेचं सेंटर आहे. आणि या प्राण ऊर्जेला एंट्री केल्यानंतर आपल्याला बाह्य जगतामध्ये देखील आपण या ऊर्जांचा वापर स्वतःचा आणि इतरांसाठी करू शकतो. पण आता ही जी ऊर्जा आहे याला आपल्या स्वयंविकासासाठी आपल्याला वापरायचं आहे. जेवढी तुम्ही साधना कराल, भक्ती कराल, त्याला ईश्वर हे आपण दिलेले नाव आहेत. धर्म पंथ हे आपण दिलेले आहे. जे कुठलं तुमचं श्रद्धास्थान असेल त्या श्रद्धास्थानांनी सांगितलेला एखादा गुरुमंत्र, एखादी सेवा साधना तुम्ही करा, लोककल्याणाच्या कामात या, तर इथे तुमच्या आपोआप त्या सकारात्मक ऊर्जा ऍक्टिव्हेट होतात आणि ती पॉझिटिव्हिटी तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी एक्सपिरियन्स करू शकता. आणि म्हणून हे जे चक्र है याचा चक्र सर के ऊपर मध्य में स्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का केंद्र है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नहीं, विचार शून्यता, रंग जांभळा पिनेल ग्रंथीसोबत त्याचा संबंध आहे. त्याच्यानंतर उपरिअंग दिमाग दाई आग रंग जामुनी कार्य आध्यात्मिक प्रगती. आता लक्षात घ्या, जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करायची असेल, ध्यानामध्ये उच्चतम स्थिती मिळवायची असेल, तर आपल्याला याच चक्राला ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे. हे चक्र आपल्या जीवनामध्ये सेवा साधना आणि पॉझिटिव्हिटी प्रदान करत असतं आणि जीवनामध्ये एक स्माईल, एक आनंदाची ऊर्जा क्रिएट करत असतं. तर अशा पद्धतीने आपण हे 7 चक्रांची माहिती आता घेतलेली आहे. उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला या 7 चक्रांच्या माध्यमातून हिलिंग कसं करायचं आणि तुमच्या जीवनातले दुःख कसे दूर करायचे हे आपण बघणार आहे. म्हणजे शारीरिक वेदना किंवा मानसिक तणाव यापासून जर दूर राहायचं असेल तर आपल्याला या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो क्वेश्चन बोला कीर्ती मॅडम, काय प्रश्न आहे? गुड आफ्टरनून मॅम. बोला. ते हृदय चक्र आणि थ्रोट चक्राचं बीज मंत्र राहिलाय, पण बीज मंत्र म्हणजे नक्की काय आणि हा, त्याचा जसं यूज आता काय मी तुम्हाला होतो? एक ऑडिओ पाठवणार आहे. बीज मंत्र म्हणजे जसं आता रूट चक्र आहे, रूट चक्राचा आहे लम. ठीक आहे. प्रत्येक चक्राचं 1 मिनिट मी तुम्हाला पीपीटी पण दाखवते म्हणजे जास्ती आयडिया क्लिअर होईल.
आता जसं रूट चक्र आहे त्याचं लम आहे, याचं उच्चारण केल्याने आपण या रूट चक्राला ऍक्टिव्हेट करू शकतो आणि त्याला पॉझिटिव्ह करू शकतो. तर थ्रोट चक्राचं जे बीज मंत्र आहे ते आहे हम. ठीक आहे. अच्छा. आणि काही लोक थर्ड आयवर ओंकार धारण करतात, तर काही लोक इथे उकार धारण करून क्राऊन चक्रावर ओंकार धारण करतात. ठीक आहे. आता ओंकार का बरं, तर काही लोक काय म्हणतात की हे म्हणजे परमेश्वराचं एकदम ओपनिंग पॉइंट, यहाँ पे सुख दुःखाच्या परे जी गोष्ट असते ना, निर्विकार कोई भाव नाही, लोक तिथे इथे ग्रहण केलं तर मग ओंकार ते इथे धारण करतात. आणि काही लोक इथे उकार धारण करून इथे ओंकार धारण करतात, तर इथे मग पूर्णत्व ते इथे ना घेता पूर्णत्व इथे घेतात. ठीक आहे. हम्म. ते प्रत्येक काही लोकांनी, जर तुम्ही 7 चक्रांची इमेज बघितली तर काही लोकांनी इथे उकार दिलेला आहे आणि काही लोकांनी इथे ओंकार दिलेला आहे. तर काही लोकांनी इथे थर्ड आय मध्ये ओंकार धारण करून इथे निर्विकार कोई भाव नाही, बुद्धत्व, परम ज्ञान की अवस्था ती इथे ग्रहण केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपण ते चांट करू शकतो का हे शब्द, हा, बीज मी मंत्र? तुम्हाला ऑडिओ देणार आहे, एक 21 मिनिटाचा. बर. प्रत्येक बर. चक्राला रेकीद्वारे हील करायला मिनिमम टायमिंग दिलेला 3 मिनिटं, जी डेली आपल्याला 21 मिनिटाची साधना करायची आहे. सुरुवात नेहमी आपल्याला लम पासनं करायची आहे, म्हणजे रूट चक्रापासून. आपल्यासाठी पहिलं चक्र कोणतं आहे? रूट चक्र. आणि 7वं चक्र कोणतं आहे? क्राऊन चक्र. कारण चक्रांना नेहमी चार्ज करताना रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत चार्ज करायचं असतं. आणि इथे हम्म. सहस्रादल कमल आपल्याला इमॅजिन करायचे असतात, म्हणजे निर्विकार कोई भावने संपूर्ण पूर्णत्व आणि शांतता ती आपण इथे धारण करत असतो. ओके. आणि हार्ट चक्राचा बीज मंत्र राहिलेला आहे. हार्ट चक्राचा बीज मंत्र आहे यम. यम. हा, एकच मिनिट. हार्ट चक्राचा बीज मंत्र आहे यम. ठीक आहे. आपल्या हिलिंग मध्ये म्हणजे चक्रा हिलिंग मध्ये हे होणार आहे सगळं? हा, उद्या जे मी तुम्हाला चक्र हिलिंग करणार आहे ना, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे की कुठल्या चक्रावर तुम्ही हात ठेवायचा आहे. ते बीजमंत्राचा ऑडिओ तुम्हाला देईल, त्यानुसार तुम्ही साधना करू शकता. कारण उद्या जे मी मेडिटेशन घेणार आहे ते तुमचं क्लिन्झिंग आणि चार्जिंग असं मेडिटेशन राहील, ज्याच्यात जे काही निगेटिव्ह भाव आहे त्याला आपण क्लीन करून सकारात्मक भावांची निर्मिती पण आपण करणार आहे. आणि मॅम ह्या चक्रांचे पीडीएफ भेटली तर ग्रुप वरती पॉसिबल झालं तर बरं होईल. मॅडम नोट्स देणार आहे तुम्हाला चक्रांची याची पूर्ण, म्हणजे पूर्ण 7 चक्राची. हा हा. आज मला मागच्या बॅच मध्येच देणार आहे, पण ते आमचा एडिटर एवढा स्लो आहे की त्याला मागच्या बॅच पासून दिलेलं आहे, 2 दिवसात देतो 2 दिवसात देतो. आजही त्यांनी प्रॉमिस केलं की मी 5 वाजेपर्यंत पाठवतो. मिळालं की आपल्याला ते सगळं नोट्स मिळून जातील. ठीक आहे. चालेल चालेल. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. लीना मॅडम बोला. सुचिता डागा बोला, काय प्रश्न आहे? नाही मॅडम, माझी काही नाही ओके, व्यवस्थित चला, ते. थँक्यू. सो आज आपण 7 चक्रांची ऊर्जा बघितली आहे, कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये अफेक्ट करते. उद्या आपण चक्रा मेडिटेशनच्या द्वारे क्लिन्झिंग आणि प्रोटेक्शन दोन्ही कामं आपण करणार आहोत. परत तुम्हाला मेडिटेशनचा मी ऑडिओ पण देणार आहे, जे तुम्ही दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये ती प्रॅक्टिस करू शकता. सो उद्या खूप महत्वाचं मेडिटेशन राहणार आहे, ज्याच्यात तुम्ही फिजिकल पेन तुमच्या हिलिंग मधनं तुम्ही कमी करताना बघणार आहे. आणि जर एखादा व्यक्ती तुमच्याजवळ उद्या असला तर उद्या मी तुम्हाला दुसऱ्यांना हिलिंग कसं द्यायचं हे पण शिकवणार आहे. ठीक आहे. सो उद्या भेटू याच वेळेस. तोपर्यंत थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.